एक लक्षात घ्या, रामदास कदम हा कधी भरोशाचा माणूस नव्हता. खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे. कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेला पाठवलं. 2 वेळा. असं कुठल्या पक्षात होतं का? त्यांना 2 लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता. 2 लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता. त्यात एक रामदास कदम आणि दुसरा नीलम गोरे. नीलम गोरेंच्या पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला. आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे, आमदार मंत्री, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवता असा त्यांना पक्षातून प्रश्न विचारले गेले. तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीची गोष्ट असल्यामुळे अति ज्येष्ठ सहकारी आहे, आम्ही उद्योगींना ठीक आहे, तर त्यांनी 2 वेळा त्यांना 12 वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं. आता अशा माणसाला कृतज्ञ राखला पाहिजे ठाकरे कुटुंबात. पण आता यांना आता हे गरज होत आहेत, तर मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की हिंदुजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत, विटंबना आहे, त्याची जवळ किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, जवळ किंमत मोजावी लागेल. आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो. मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, भावनिक असेल, नेतीची असेल, पण यांना डबल किंमत. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय, मला लाजा वाटल्या पाहिजे. त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित शेवटच्या 8 दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता, मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ. शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबचा माणूस तिथे उपस्थित होता. ते कुठे होते? कोणी नव्हते. आम्ही मोजके लोक तिकडे होतो. आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती आमची, काय सगळ्यांची परिस्थिती. आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृत्यूदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल, तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल. 12 वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. ते काय बोलतात ते ऐका. कायदेशीर म्हणजे तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे. सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागेल. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. पक्षाने त्यांना दिलंय बरोबर. खास पण उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय. उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय. विरोधी पक्ष नेता पद असेल, मंत्रीपद असेल, नंतर ते त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पदक बरीचशी. विधान परिषदेत त्यांच्या नेमणूक असते या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे. बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्योगीकडे गेली तेव्हा उद्योगींनी सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुकतो त्यांच्याकडे. मराठी माणूस अशा व्यक्तीवर फुलतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्या बाबतीत. आम्ही पाहू ना, आम्ही जिवंत आहोत अजून, आम्ही जिवंत आहोत अजून, आम्ही बघू काय करायचं. अशा प्रकारचे पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी सगळा पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो.
परत सांगतो, या आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही, वारंवार तेच बोलतात. हे कुठे होते त्यावेळेला, कधी होते? सर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हते. सर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या म्हणणार काय, तुम्ही म्हणता 12 वाजता आम्ही पत्रकार परिषद घेतात ते तुम्ही ऐका, आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधीच दैवत मानू शकत नाही. एकनाथ शिंदेपासून जे काय लोक भाजपच्या चरणी विलीन झालेले आहेत, मोदींच्या चरणी विलीन झाले, अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून. बरं का, शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली आहे लोकांनी. सर तो त्यांचं हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही. बघा, उद्धव ठाकरे पुण्यात येतात, माननीय शिवसेना पक्ष जणू उद्धव ठाकरे पुण्यात येतात, कोरोनापर्यंत पोचलेल्या वेळेत येतील, कोणी आपल्या गाड्यांशी संवाद सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आली. महानगरपालिकेसाठी काही तयारी रणसिंग फुकलं जाईल, कारण मुंबई पुणे महत्वाचे शहर आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, संभाजीनगर या महत्वाच्या महानगरपालिका नक्कीच आहेत. आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे, महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष त्यांची एकत्र चर्चा सुरू आहे. कुठे कोणाबरोबर कसं लढायचं त्या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्या बैठका सुरू आहे. दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काही मोठी सभा अकोल्यात पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना, तो त्यांनी मांडला की आरएसएस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय. हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसीचे आरएसएस आणि भाजप आहे, वंचित शिवाय पर्याय नाही आरक्षणाला, असं त्यांचं म्हणणं. असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असते, ते मांडत असतात, पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशी निवडणुकीमध्ये असते. ते पण तेवढंच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही, माझे 1000 रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहे. फार कंजूस माणूस आहे हा, फार कंजूस माणूस आहे. त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. पुण्यात फार दिलार माणसं होती पेशवे, नाना फडणवीस वगैरे. 1000ची पहिली लावते उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवला. शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी. बरं का, निवडणुकी कानात गोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण, याच्या ते भाषण ऐकलं आहे, पण कानात गोळे घातले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये गोळे घातले. उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं. उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम अदानीच्या माध्यमातून, हा विकासावरच मुद्दा आहे ना, की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची. तुम्ही गौतम अदानीला विकताय मुंबई आमची, फुकटात देताय. हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना, तर गौतम अदानीला 25% दलाली देतोय. हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे, मिशनवरचा मुख्यमंत्री नाहीये. काय याची विकासाची व्याख्या काय? गौतम अदानीला कवळ घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे का? यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी. उद्धव ठाकरेंचं भाषण त्या दिवशीचं हे सुपातील भाषण होतं. विकासावर ते बोलले. त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला, मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला. देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही, ऐकायला त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही. हे सगळे लाचार लोक आहेत. तुमचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय, म्हणजे 24 तास हॉटेल या सरकारने घेतला. त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती. याच सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना. मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत, बोगस लोक आहेत, ते भंपक लोक आहेत.
या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये. मुळात हा पक्षच नाही, ती राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे. त्यांच्यावर काय विश्वास? दसरा म्हणाला की ही शिवतत्व आणि बाजूचंही शिवतत्व आपलं आहे, भावनिक दृष्ट्या आमचंच आहे. चाललंय. उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की 5 जुलैला एकत्र आलो होतो, मराठीवर कोणी आलं तर. महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही, तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना. राजकीय हा प्रश्न तुम्हाला पडलाय, कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही. दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतो आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतो, मराठी माणसासाठी एकत्र येतो. कोणाला शंका, कोणाच्या मनात शंका नाही. बोलतात मराठा आरक्षण लढा योग्य आहे, त्याचं पण ज्या पद्धतीने त्यांनी ते दसऱ्यावर भाष्य केले एका जातीवरती ते मान्य आहे का तुम्हाला संपत्त म्हणून? याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे, कारण त्या राज्याचे गृहमंत्री, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात कडकड भाष्य केलं पाहिजे. पडळकर काय बोलतायत, त्यांची इतर लोक काय बोलतायत, हे गृहमंत्र्यांचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम. राज्यातल्या कायद्याच्या रखवाळीला आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिलेले. इतका बोलचल आणि खुलसट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता. त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतं काम करत नाही. महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत, काय करताय? ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. सगळे प्रश्न होता तो लॉक करण्यात आलेला होता, म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत होतं. तो दसरा मेळावा नव्हता. दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. तिथे शस्त्रपूजा होते, तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं, तो शिवतीर्थावर होतो. आता बाकी इतर लोक काय कुठे काय सभा घेत असला मेळावा काय नसतं. लोकांना बाहेर जायला एक दिवस लोक त्यांनाही कोठून होणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाहीत आणि मग ते येतील असे ते कुठला सिनेमा तो शहनशाहमध्ये. परत एकदा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्री दौऱ्यावर आहे त्या आठवड्यामध्ये येत आहेत. मेट्रो 3च्या कामाचं उद्घाटन करतात. तुम्ही मागणी केली होती की मराठवाड्यामध्ये येऊन एकदा आले का? आम्ही विकासावर बोलावं अशी अपेक्षा आहे ना मुख्यमंत्र्यांची. त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्र्याला सांगावं. लाडक्या सांगतो ना, खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे. दिल्लीतून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईकडे येतात म्हटलं की पुढल्या 2 आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता आहे. राजकारण बाकी काही नाही. आज शेतकरी म्हणतोय जरा काय नाही, 15 दिवसांनी मी येईल, 20 दिवसांनी मी येईल आणि त्यानंतर महिने देण्या असं काहीतरी ते घोषणा करून ते राजकारण करते. आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू होते. पार्श्वभूमीवर 10,000 रुपये लाडक्या बहिणी देण्याचा विचार केलाय. नाही सर, मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात 1 लाख किती देऊ, 60,000 पण मराठवाड्याला मात्र दुजाभाव केला जातोय. कारण एकही पॅकेज मराठवाडा काही महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतोय मी, पुण्याच्या बाबतीत बोलेल. या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 12,000 कोटी रुपये खाल्ले. हे माहिती आहे का तुम्हाला? मेट्रोची कामं कंत्राट कोणाला मिळाली आहेत? चेक करा. 12,000 कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि 2 शिंदे गटाचे लोक आहेत. हा 12,000 कोटी रुपयाचा मलिदा
पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या 4-5 लोकांनी खाल्लेलं आहे. तुम्ही पाटील सर पुण्याच्या गुन्हेगारी लोक बोलले होते. बघा, पुण्यातलं जे प्रशासन आहे ते 3 टोळी प्रमुखांनी वाटून घेतलेलं आहे. पुण्याचं प्रशासन, गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे, त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला. कळलं? त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे, त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त नेमला. आणि तिसरी टोळी होती दादा पवारची, त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय. अशा तऱ्हेने या टोळी प्रमुखांनी त्यांचे 3 इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे. अशा तऱ्हेने या पुण्यामध्ये सगळं आबादी चालू आहे. ते 3 टोळी प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत, आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले. त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा करा? या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे याची संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली असेल, त्याच्या कुटुंबाची कारकीर्द पाहिली असेल, नागपूर पासून त्याची कारकीर्द पाहिली असेल, त्यांच्याकडनं कोणतं भरीव काम झालंही नाही. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कुटुंब अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते आहेत. यात त्यांना कुणीतरी ते प्रसिद्धीसाठी भिंड काढतात लोकांची. मुख्यमंत्र्यांचा जसा ताफा असतो त्या ताफ्यात पोलीस आयुक्त जात आहेत म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त एकटाच फिरतो, हिंमत असते. आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त तर का एकटा फिरतो एका गाडीत मुंबई सारख्या शहरात अनेक ठिकाणी. जे पोलीसच घाबरायला लागले, पोलीस आयुक्त पुण्यात गुंडांना घाबरायला लागले, तर त्यांनी गर्दीचा अपमान केला असं मी मानतो. गर्दी काढून फिरावं त्यांनी. जर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे पोलीस आयुक्तांचे काम कशा करता फिरतात मला माहित नाही. आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त एकटे फिरतात, मी नाही टाका, एकटे उतरतात, एकटे फिरतात, देऊन मारते. त्याला म्हणतात पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त. स्कूल में आ रहे तुम इलेक्शन से फिर ऐसे के बात है तो इनसे चुनाव होने वाला है, क्या रणनीति है? आप क्या चाहते हैं, क्या जवाब इसके लिए आपको हमें सुनाने 2-4 मेरे प्रोग्राम है, जर्नलिस्ट पत्रकार भवन में जाएंगे, वहां बात करेंगे. फिर हमारे पार्टी के प्रमुख अधिकारी है वसंत मोरे, उनके 2 कार्यक्रम. ये वहाँ एक सरहद संस्था है, वहाँ एक कार्यक्रम श्रीकांत ठाकरे मुझे फिरो का विचार है. उद्धव ठाकरे ने ठाकरे जी का चुनाव में आना अपने आप एक राजनीतिक हलचल करना जैसा है. जरूर पॉलिटिकल चर्चा होगी, महानगर पालिका के बारे में हम चर्चा करेंगे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई ये बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका है. और शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाड़ी के हमारे कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस जैसे हमारे मित्र दल है, उनके साथ भी चर्चा होगी और हम चुनाव में एक साथ जाएंगे. साथ पीएम मोदी और अमित शाह भी मुंबई आ रहे, जैसे कि वो कह चुके कि हमारा अगला लक्ष्य वो मुंबई महानगर पालिका है. आने से कुछ बड़ी घोषणा हो सकती है. बड़ी घोषणाएं जब चुनाव आते हैं तो बड़ी घोषणा करते हैं लोग. मुंबई लूटने का काम है लोग कर रहे हैं. चुनाव को लेकर हो गया पूरा काम. अब मुंबई को लूटने का, मुंबई में इतनी पैसा है वो लूट रही है, जैसे ब्रिटिश लूट रहे थे वैसे ये लोग भी लूट रहे हैं. पोर्तुगीज भी लूटा, ब्रिटिश ने लूटा, अब गुजरात की ईस्ट इंडिया कंपनी लूट रही है.